रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण होऊन काही महिनेच लोटले असताना आता हे हायटेक स्थानक पुन्हा एकदा गैरसोयींचं आगार बनलं आहे। जिल्ह्यातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणासाठी काही कोटींचा निधी खर्च करण्यात आला। यापैकी रत्नागिरी रेल्वे स्थानकासाठी तब्बल 7 कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता। या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा उद्घाटन सोहळाही 9 ऑक्टोबर 2024 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हे हायटेक रेल्वे स्थानक रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी आदर्श रेल्वे स्थानक असेल असा दावाही या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी करण्यात आला होता। मात्र काही महिन्यातच या हायटेक रेल्वे स्थानकाची दुर्दशा झाल्याचं समोर आलं आहे। स्थानकात असलेलं स्वच्छतागृह अस्वच्छतेचं आगार बनलं आहे। स्वच्छतागृहाच्या देखभालीचा ताबा खासगी कंत्राटदाराला दिलेला असतानाही इथल्या स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते। स्वच्छतागृहातील फुटलेली भांडी, उघड्या पडलेल्या नाल्या आणि दुर्गंधी यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत। अशातच प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेलं एक्सलेटरही गेली अनेक महिने बंद आहे। त्यामुळे हे हायटेक रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सोयीचं नव्हे तर गैरसोयींचं आगार बनलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।